ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशूचं मिशन हे पाहिजे तितकं सोपं नव्हतं. भरपूर असे अपोजिशन त्याच्या जीवनामध्ये होते, मार्गावरती होते. अनेक खास खळगे होते. अनेक ठिकाणी लोक त्याची टीका करत होते, द्वेष करत होते. आणि आज तर आपण पाहत आहोत, शास्त्री आणि परुषी ज्यांना परमेश्वराने इस्रायल लोकांवरती एक लीडर म्हणून नेमलेलं होतं, तेच लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात कसा करायचा, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून कसं द्यायचं, किंवा प्रभू येशू ख्रिस्तावरती खोटा आरोप करून त्याला कशा प्रकारे नष्ट करायचं, यासाठी प्लॅनिंग करत आहेत. हे प्रभू येशू ख्रिस्त ओळखतो की माझ्या मार्गामध्ये हे खास खळगे आहेत, माझ्या मार्गामध्ये काटे आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपलं मिशन कार्य थांबवत नाही. हेच आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिकू शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मिशन कार्याला कधीच पूर्णविराम लावला नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपला मिशन कार्य सोडून गेला नाही. त्याला 100% ठाऊक होतं की त्याच्या मिशन कार्यामध्ये सैतान वेगवेगळ्या प्रकारे अडचणी आणणार आहे. सैतान त्याचा मार्ग पूर्णपणे भरकटण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि असं असून देखील प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाला चॅलेंज देण्यासाठी, वाईट प्रवृत्तीला चॅलेंज देण्यासाठी खंबीरपणे उभा राहतो. अनेक खास खळगे येऊन देखील प्रभू येशू ख्रिस्त आपलं मिशन कार्य पूर्ण करतो. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाचारण करत आहे की जीवनामध्ये खंबीर उभं होण्यासाठी, जीवनामध्ये टीकेला सामोरे जाण्यासाठी. कारण या जगामध्ये 2 प्रकारचे लोक नक्कीच असतात, जे आपल्यावरती टीका करतात, आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, आपला द्वेष करत असतात. पण दुसऱ्या बाजूने पाहिले तर अनेक असे देखील लोक आहेत जे आपल्याला पाठिंबा देत असतात, आपल्या मिशन कार्यामध्ये नेहमी हातभार लावण्यासाठी प्रयत्न करत असतात, आपल्यासाठी जीव टाकत असतात. आणि म्हणून आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त जाणतो की त्याचा विश्वासघात करण्यासाठी, त्याला नष्ट करण्यासाठी शास्त्री परुषी मीटिंग घेत आहेत, एकत्र येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला लोक त्याचा, प्रभू येशूचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येत आहेत. एका बाजूला जीवन नष्ट करणारे लोक होते, दुसऱ्या बाजूला जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले लोक होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जे व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श घेण्यासाठी आलेले होते, ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाची गरज होती, त्याच्याकडे मन वळवतो, त्याकडे लक्ष केंद्रित करतो. आणि परत एकदा हृदयामध्ये तो एक नवीन शक्तीने तो हृदयामध्ये आनंदित होतो आणि आपलं मिशन कार्य परत तसंच ठेवत असतो. आपण देखील जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टीने हताश होत असतो. जीवन हे अनेक धाग्यांनी बनलेलं एक वस्त्र आहे. त्याचे दुःखाचे धागे आहेत, सुखाचे धागे आहेत, अनेक प्रकारचे खास खळगे आहेत, अनेक प्रकारची वेदना आहेत. आणि तरी सुद्धा जेव्हा आपण मात्र जीवनावरती किंवा आपल्या मिशन कार्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा परमेश्वर नक्कीच आपली वाहवा करत असतो. परमेश्वर आपलं मिशन कार्य पुढे ठेवण्यासाठी नेहमीच कृपा व शक्ती देत असतो. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मिशन कार्याला एक नवीन कलाटणी दिली. जे योग्य होतं ते त्याने निवडलं, जे चांगलं होतं त्याच्यावरती त्याने लक्ष केंद्रित केलं. अनेक लोक त्याचा स्पर्श घेण्यासाठी आलेले होते, अनेक लोक त्याचं ऐकण्यासाठी आलेले होते, अनेक लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते. त्या लोकांवरती प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वास टेकला आणि त्याद्वारे त्याला आपलं मिशन कार्य करण्यासाठी स्फूर्ती मिळालेली आहे. आपण देखील जीवनामध्ये नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेवढा आपण नकारात्मक गोष्टीवरती विश्वास ठेवणार, जेवढा आपण नकारात्मक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आणि त्याच्यावर गुरफटण्याचा प्रयत्न करणार, तितक्यांदा आपण आपल्या मिशन कार्यापासून भडकून जाणार आहोत. पण जी व्यक्ती नेहमी सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करते, त्या लोकांच्या कंपनीमध्ये राहते, जे लोक नेहमी आपल्याला प्रोत्साहित करतात त्याच्याबरोबर राहत असते, ती व्यक्ती नेहमीच फेमस किंवा ती व्यक्ती नेहमीच सक्सेसफुल होत असते. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिशन कार्याला आपण हातभार लावूया. नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता जे सकारात्मक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूया आणि आनंदाने आपण आपलं मिशन कार्य पूर्ण करूया. आमेन.